अंकलखोप येथे श्री शंकरबुवा पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सव थाटात संपन्न। रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। अंकलखोप तालुका पलूस येथील श्री शंकरबुवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंकलखोप या संस्थेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेला सुवर्ण महोत्सव समारंभ श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर येथे अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात पार पडला। सदर कार्यक्रम ज्येष्ठ नेते जे.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मठाधिपती शंकरबन गैबीबन गोसावी महाराज, पलूस तालुक्याचे सहाय्यक निबंधक अमोल निरडे, सरपंच राजेश्वरी सावंत आणि काँग्रेस नेते घनश्याम सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते। 13 ऑगस्ट 1976 रोजी कैलासवासी मोहनराव चौगले यांनी या संस्थेची स्थापना केली होती। पूज्य गैबीबन गोसावी आणि बापूसो शिरगावकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेने आज 50 वर्षाची यशस्वी आणि प्रदीर्घ वाटचाल पूर्ण केली आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजय गावडे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या 50 वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला। उपस्थितांचे स्वागत अशोक हजारे यांनी केलं। या प्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन दिलीप यादव, ज्येष्ठ नेते जे.के. पाटील आणि घनश्याम सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या आजवरच्या कार्याचा गौरव करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास व्हाईस चेअरमन भीमराव कोळी, संचालक चंद्रकांत जगनाडे, हनुमंत सावंत, दिनकर हजारे, सदाशिव सूर्यवंशी, अरुण कोळेकर, आनंदराव कुराडे, सुवर्ण गडदे, सुनीता हजारे तसेच तज्ञ संचालक लक्ष्मण गायकवाड व हिम्मतराव पाटील उपस्थित होते। याशिवाय शंकरबन गोसावी, संभाजी गडदे, जयवंत कोळी, जयवंत सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, रावसो चौगले, अजित सरगर, माणिक सावंत, मारुती हजारे, महेश कोळी यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत हजारे यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार मनीषा पाटील यांनी मानले। सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या सामाजिक उपक्रमात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। संस्थेच्या वतीनं प्रत्येक रक्तदात्याला कृतज्ञता म्हणून भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। सरकार शंकरबुवाच्या नावाची पहिली संस्था देण्यात आली। शंकरबुवाचं नाव घेण्या पाठीमागे त्या लोकांचा त्याचा उद्देश काय होता, तर महाराजांचा पूर्व इतिहास असा आहे। शंकरबुवा महाराजांचा जन्म 2/1/1899 मध्ये झाला। महाराजांची कारकीर्द निष्प्रभ व सैन्याची सत्पूर्व असल्यामुळे त्यांनी आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतचं बांधकाम असू दे, सोसायटी असू दे, ग्राम विठ्ठल मंदिर असू दे, सिद्धेश्वर मंदिर असू दे, दुर्देव मंदिर असू दे, पुन्हा उदमराम वाट असू दे, आपला रस्ता असू दे, त्यांनी समाज सेवा मोठ्या प्रमाणात आपल्या गावामध्ये केली। त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि आता आजी माझी सत्कार जवळ चेअरमन व्हाईस चेअरमनचं झालं, संचालक बोर्डाचं झालं। आणि ही संस्था अशी शांत पद्धतीने चालवा। कोण जर सल्ला देईल की एवढं गाव वाढेल नाही, असे का केलं नाही, काही करू नका। सामान्य माणसाला उपयोग पडणारी संस्था आहे। कासवाची गती ही आपणाला यशापर्यंत घेऊन जाणारी असते, त्याच गतीने झाला। कारण यामध्ये शंकरबुवांचं नाव हे या गावामध्ये अजरामर होणार आहे। ते काम करण्यासाठी तुम्हाला सगळ्या मंडळींना, इथे जमलेल्या तमाम मंडळींच्या वतीनं शुभेच्छा देतो। तरुण मंडळी, तरुणांनी मोठ्यांचं जरूर आदर्श केला जातो। तरुण मंडळींनी समजून घ्यायची गरज आहे, जेणेकरून राजकारण न करता राजकारण विरहित असा गावाचा विकास कसा होईल याच्या दृष्टीनं झटू। या जुन्या पिढीची आपली धुरंधर मंडळी, नेते मंडळी होती। या गावात बघितलं तर स्वातंत्र्याचा बोर्ड जवळपास 21 स्वातंत्र्य सैनिक या गावात होते। 23 मंडळी स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांनी इतिहास घडवला आणि तुम्हा मंडळींना हे स्वातंत्र्य निदान बाहेरचं राहू दे, गावाचं तर स्वातंत्र्य आम्हाला ठेवलं, एकजूट दाखवून भले मतभेद असतील
पण विकासाच्या दृष्टीनं कुठलाही तुम्ही एक वाक्यता करून एकत्र येऊन विचारानं गावाच्या प्रत्येक प्रगतीमध्ये कुणीही योग्य काम चालू असेल तिथं साथ दिली. सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. संपर्क 88 03 36 37 38.